मी संमोहन तज्ञ महेंद्र गव्हाणकर बोलतोय. आता मी तुम्हाला काही चांगल्या सूचना देणार आहे. त्या सूचना तुमच्या आयुष्यभर पाळत राहणार आहात. माझ्या प्रत्येक सूचनांप्रमाणे वागत राहणार आहात. दीर्घ श्वास घेत राहा, सोडत राहा. दीर्घ श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा, पटपट श्वास घ्या, सोडा, पटपट श्वास घेत राहा, सोडत राहा, पटपट श्वास घेत राहा, सोडत राहा, श्वास घेत राहा, सोडत राहा, श्वास घेत राहा, सोडत राहा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. दीर्घ श्वास घेत राहा, दीर्घ श्वास सोडत राहा. पटपट श्वास घेत राहा, सोडत राहा, श्वास घेत राहा, सोडत राहा, श्वास घेत राहा, सोडत राहा. मी संमोहन तज्ञ महेंद्र गव्हाणकर आता 1 ते 10 अंक म्हणणार आहे. प्रत्येक अंकावर तुम्ही संमोहनाच्या अत्यंत खोल आणि गाढ अवस्थेत जाणार आहात. हिप्नॉटिझमच्या अत्यंत खोल आणि गाढ अवस्थेत जाणार आहात. 8 अंक म्हणेपर्यंत तुम्ही अत्यंत खोल आणि गाढ, शांत आणि बिनधास्त झोपेत गेलेले असणार आहात. संमोहनाच्या अत्यंत खोल आणि गाढ झोपी जाणार आहात. मी अंक मोजायला सुरुवात करतोय. प्रत्येक अंकावर श्वास घ्या आणि कल्पना करत चला की तुम्ही डेल्टा अवस्थेमध्ये जात चाललेल्या संमोहनाच्या खोल आणि गाढ अवस्थेत चाललेल्या. 1 श्वास घ्या, सोडत राहा. संमोहनाच्या अत्यंत खोल आणि गाढ अवस्थेत चाललेले आहात. 2 अजून खोल आणि गाढ अवस्था. 3 अत्यंत खोल आणि गाढ अवस्थेत जात चालल्याचं तुम्हाला वाटतंय. 4 खोल आणि गाढ झोपी जा. संमोहनाच्या खोल आणि गाढ झोपी जा. 5 अजून खोल आणि गाढ झोपा. 6 अजून खोल आणि खोल झोपी जा. शांत आणि शांत झोपी जा. 7 अत्यंत खोल आणि गाढ झोपी गेलेल्या. तुम्हाला जाणवतंय की तुम्ही आता संपूर्ण डेल्टा अवस्थेमध्ये पोहोचलेल्या, गाढ आणि गाढ अवस्थेत पोहोचल्यात. 8 पूर्णपणे शांत आणि गाढ अवस्थेत गेलेल्या, हिप्नॉटिझमच्या अत्यंत खोल आणि गाढ अवस्थेत गेल्या. 9 आणि 10 खोल झोपून राहा, बिंदास झोपून राहा, शांत निवांत झोपून राहा. खोल झोपा, खोल झोपा, खोल आणि गाढ झोपा. निवांत झोपा, निवांत झोपा, बिंदास झोपा, बिंदास्त झोपा. खूप खोल आणि गाढ अवस्थेत गेलेले आहात. मी संमोहन तज्ञ महेंद्र गव्हाणकर आता मी तुम्हाला काही चांगल्या सूचना देणार आहे. आजपासून तुमच्या आयुष्यभर माझ्या प्रत्येक सूचना पाळत राहा. माझ्या प्रत्येक सूचनांप्रमाणे वागत राहा. आता माझ्या सर्व सूचना तुमच्या अंतर्मनात जाणार आहेत. तुमचे अंतर्मन माझ्या प्रत्येक सूचनांचा स्वीकार करणार आहे. आजपासून इथून पुढील आयुष्यभर तुमचे अंतर्मन माझ्या प्रत्येक सूचना पाळणार आहे. माझ्या सर्व सूचनांप्रमाणे वागणार आहे. इथून पुढील आयुष्यामध्ये माझ्या प्रत्येक सूचनांप्रमाणे तुमच्यामध्ये बदल होणार आहे. मी ज्या ज्या प्रकारे सूचना देतो त्या प्रकारे तुम्ही काम करणार आहात. तुमच्या संपूर्ण जीवनामध्ये तुम्ही माझ्या प्रत्येक सूचनांप्रमाणे कार्य करणार आहात. आता मी सूचना देण्यास सुरुवात करतो. माझ्या प्रत्येक सूचना पूर्ण श्रद्धेने तुमच्या अंतर्मनात रुजवत राहा. प्रत्येक सूचनांप्रमाणे कल्पना चित्र पाहत चला, व्हिज्युअलायझेशन करत चला. एक दीर्घ श्वास घ्या. बघा, तुम्ही प्रत्येक दिवशी प्रत्येक बाबतीत अधिकाधिक प्रगत होत आहात. इथून पुढील आयुष्यात सुद्धा तुम्ही झपाट्याने प्रगत होणार आहात. अधिकाधिक यशस्वी होणार आहात. तुम्ही नेहमी अत्यंत आनंदित व प्रसन्न राहता.
तुम्ही दिवसेंदिवस अधिकाधिक आनंदित व प्रसन्न बनत आहात. तुमच्या आयुष्यभर तुम्ही नेहमी आनंदित व प्रसन्न राहत चला. तुम्ही नेहमी ऍक्टिव्ह व कार्यक्षम आहात. दिवसेंदिवस तुम्ही जास्तीत जास्त ऍक्टिव्ह बनत आहात. तुम्ही स्वतःवर खूप प्रेम करता. दिवसेंदिवस तुमचे व्यक्तिमत्व तुम्हाला खूप खूप आवडते. तुमच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे. तुमच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे. तुम्ही प्रत्येक काम अत्यंत आत्मविश्वासाने पूर्ण करता. तुम्ही तुमचं जीवन अत्यंत आत्मविश्वासाने जगत आहात. तुमच्या आत्मविश्वासामुळेच तुमचे सर्व इच्छा पूर्ण होत आहेत. दिवसेंदिवस तुमच्यातील आत्मविश्वास 5-5 पटीने वाढत आहे. तुमच्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती आहे. तुम्ही तुमच्या जीवनात ज्या गोष्टी मिळवण्याची इच्छा करता त्या सर्व गोष्टी तुम्हाला त्वरित मिळतात. तुमच्यातील प्रचंड इच्छाशक्तीमुळे तुम्ही रोजच्या रोज प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होत आहात. तुमच्यातील इच्छा दिवसेंदिवस 5-5 पटीने वाढत आहे. तुम्ही अतिशय हुशार व बुद्धिमान आहात. तुम्ही कोणतेही काम अत्यंत हुशारीने व तल्लख बुद्धीने करता. बघा, मनपटलावर तुमच्या बुद्धिमत्तेचे इतर लोक कौतुक करतात. तुम्ही अत्यंत हुशार व बुद्धिमान असल्याचे तुम्हाला अभिमान आहे. तुम्ही दिवसेंदिवस यापेक्षा अधिक हुशार आणि बुद्धिमान होत आहात. बघा, मनपटलावर तुमच्यामध्ये उत्कृष्ट निर्णायक शक्ती आहे. तुम्ही नेहमी तुमच्या अंतर्मनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे निर्णय घेत असता. तुम्ही नेहमी योग्य निर्णय घेत असता. तुम्ही ज्या ज्या वेळी एखाद्या गोष्टीबाबत निर्णय घेता त्या त्यावेळी त्या सर्व निर्णयांपासून तुम्हाला नेहमी फायदाच होत असतो. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत अचूक व फायदेशीर निर्णय घेत असता. तुम्ही इथून पुढील आयुष्यात सुद्धा नेहमी अचूक व योग्य निर्णय घेत राहा. तुम्ही एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहात. तुम्ही एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहात. तुमच्यातील क्रिकेटमधले सर्व सुप्त कलागुण दिवसेंदिवस वाढत आहेत. तुमच्यातील बॅटिंग स्टाईल, बॉलिंग स्टाईल समाजामध्ये प्रसिद्ध होत आहे. तुम्हाला दिवसेंदिवस नवीन नवीन क्रिकेटमधले गुण अवगत होत आहेत. तुमच्यातील उत्कृष्ट क्रिकेटपटू समाजातील प्रत्येक व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते. तुम्ही जगातील सर्वात यशस्वी व्यक्ती आहात. बघा, मनपटलावर
तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला नेहमी भरघोस यश मिळते. तुम्हाला सतत यशस्वी होणे खूप आवडते. तुम्ही तुमचं प्रत्येक ध्येय यशस्वीपणे साध्य करत आहात. तुम्हाला हवे त्या सर्व गोष्टी तुम्ही सहज मिळवता. बघा, मन पटल्यावर तुम्ही दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिकाधिक यशस्वी होत आहात. समाजामध्ये तुमचे मान सन्मान व प्रसिद्धी वाढत आहे. तुम्ही समाजाचे एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहात. समाजातील प्रत्येक व्यक्ती तुमचे कौतुक करते, तुम्हाला आदर्श मानते. तुम्ही नेहमी शांत व समाधानी असता. तुम्ही नेहमी शांत व समाधानी असता. तुम्ही करत असलेली कामे तुम्हाला खूप आवडतात. तुमच्या कामामध्ये तुम्हाला नेहमी आनंद मिळतो. तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात. दिवसेंदिवस तुम्ही अधिकाधिक समाधानी व तृप्त होत आहात. तुमच्या जीवनभर तुम्ही नेहमी समाधानी व तृप्त राहणार आहात. तुम्हाला तुमच्या इच्छाप्रमाणे सर्व गोष्टी सहज साध्य होत आहेत. तुम्हाला जे जे पाहिजे ते सर्व तुमच्या जवळ आहे. कोणत्याही प्रयत्नांशिवाय तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहे. बघा, मन पटल्यावर तुमच्या बाबतीत नेहमी चांगलंच घडतं. तुमच्या बाबतीत नेहमी चांगलेच घडते. तुम्हाला प्रत्येक दिवशी काही ना काही आनंदाची बातमी येत असते. तुमच्या बाबत रोज नवीन नवीन व आनंदाची घटना घडतात. आजूबाजूचे सर्व व्यक्ती तुम्हाला नेहमी मदत करतात. तुमच्या बाबतीत जे काय घडतं ते सर्व चांगलंच असतं. रोजच्या रोज तुम्ही अधिकाधिक आनंदित व यशस्वी होत आहात. तुम्ही वेळेला खूप महत्त्व देता. तुमचे प्रत्येक काम तुम्ही ठरलेल्या वेळेतच व ठरलेल्या दिवशीच पूर्ण करता. तुम्हाला कोणताही काम करण्यासाठी भरपूर वेळ मिळतो. तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण चांगल्या व उपयुक्त कामासाठीच वापरता. दिवसेंदिवस तुमच्या बाबत नवनवीन व चांगल्या घटना घडत आहेत. तुम्हाला रोज चांगले चांगले बातमी ऐकायला मिळत आहे. प्रत्येक दिवशी तुमच्या मनाला आनंद देणाऱ्या घटना घडत आहेत. तुमच्या आजूबाजूची सर्व परिस्थिती तुमच्या मनासारखे घडत आहे. जे जे घडत आहे ते सर्व तुमच्या हितासाठी व तुमच्या प्रगतीसाठीच घडत आहे. तुम्ही रोजच्या रोज अत्यंत प्रगत व यशस्वी होत आहात. तुमची सर्व बाबतीतील प्रगती झपाट्याने वाढत आहे. तुम्ही रोज न चुकता क्रिकेटचा सराव करत असता. तुम्ही रोज न चुकता क्रिकेटचा सराव करत असता.
इथून पुढे सुद्धा तुम्ही तुमच्या आयुष्यभर क्रिकेटचा सराव करत राहणार आहात. इथून पुढे सुद्धा तुम्ही आयुष्यभर क्रिकेटचा सराव करत राहणार आहात. तुम्ही नेहमी होकारार्थी विचार करता. तुम्ही नेहमी होकारार्थी विचार करता. तुम्ही प्रत्येक क्षणी चांगल्या व उपयुक्त विचार करता. तुम्हाला नेहमी चांगलेच विचार करण्याची सवय लागली आहे. तुम्ही ज्या ज्या प्रकारे विचार करता त्याच प्रकारे सर्व काही घडत आहे. तुमच्या प्रत्येक विचारांप्रमाणे तुम्हाला सर्व गोष्टी त्वरित प्राप्त होत आहेत. इथून पुढील आयुष्यात तुम्ही सतत चांगले व उपयुक्तच विचार करत राहणार आहात. तुम्ही आयुष्यभर हिताचे व गरजेचाच विचार करत राहणार आहात. तुम्ही अत्यंत धाडसी व खंबीर मनाचे आहात. तुम्ही अत्यंत धाडसी व खंबीर मनाचे आहात. तुम्ही नेहमी कोणतेही कार्य अत्यंत धाडसीपणे व खंबीरपणे करत असता. दिवसेंदिवस तुमच्यातील धाडसपणा अधिकाधिक वाढत आहे. तुम्ही अत्यंत सशक्त व निरोगी आहात. तुम्ही मानसिक व शारीरिक दृष्ट्या पूर्णपणे सशक्त आहात. तुम्ही दिवसेंदिवस मानसिक व शारीरिक दृष्ट्या अत्यंत सशक्त व तंदुरुस्त होत आहात. तुम्हाला सतत आनंदित व निरोगी राहणे आवडते. तुम्ही नेहमी आनंदित व निरोगी राहण्याचा सतत प्रयत्न करत असता. म्हणूनच तुम्ही आता अत्यंत आनंदित व निरोगी आहात. इथून पुढील आयुष्यात सुद्धा तुम्ही प्रत्येक दिवस अत्यंत आनंदित व निरोगी राहणार आहात. तुमच्या आनंदामध्ये दिवसेंदिवस अधिकाधिक भर पडत आहे. रोजच्या रोज तुमच्या तब्येतीमध्ये व मानसिक स्थितीमध्ये अधिकाधिक सुधारणा होत आहे. बघा, मन पटल्यावर तुम्ही उत्कृष्ट फलंदाज आहात. तुम्ही मैदानावर पूर्ण आत्मविश्वासाने उतरता. तुम्ही मैदानावर पूर्ण आत्मविश्वासाने उतरता. प्रत्येक चेंडू शांतपणे अचूकपणे पाहता. प्रत्येक चेंडू शांतपणे आणि अचूकपणे पाहता. तुमचे डोळे, मन आणि शरीर उत्कृष्ट समन्वयाने काम करतात. तुम्ही योग्य शॉट योग्य वेळी खेळता. बघा, मन पटल्यावर तुम्ही योग्य शॉट योग्य वेळी खेळता. दबावाच्या परिस्थितीत तुम्ही अधिक शांत आणि मजबूत असता. दबावाच्या परिस्थितीत तुम्ही अधिक शांत आणि मजबूत असता. प्रत्येक धाव तुमचा आत्मविश्वास वाढवते. प्रत्येक धाव तुमचा आत्मविश्वास वाढवते.
तुमचे लक्ष फक्त चेंडूवर आणि खेळावर केंद्रित असते. तुमचे लक्ष फक्त चेंडूवर आणि खेळावर केंद्रित असते. तुम्ही मोठी खेळी करण्यास सक्षम आहात. तुम्ही मोठी खेळी करण्यास सक्षम आहात. बघा, मन पटल्यावर तुमच्या बॅटमधून उत्कृष्ट फटके सहज निघतात. तुमच्या बॅटमधून उत्कृष्ट फटके सहज निघतात. तुम्ही तुमच्या संघाच्या विजयासाठी खेळत असता आणि तो विजय तुम्ही मिळवता. तुम्ही उत्कृष्ट गोलंदाज आहात. तुम्ही उत्कृष्ट बॉलर आहात. तुमची प्रत्येक डिलिव्हरी अचूक आणि प्रभावी असते. बघा, मन पटल्यावर तुमची प्रत्येक डिलिव्हरी अचूक आणि प्रभावी असते. विकेट घेण्याच्या क्षमतेवर तुमचा पूर्ण विश्वास आहे. विकेट घेण्याच्या क्षमतेवर तुमचा पूर्ण विश्वास आहे. तुमचा रनअप आणि ऍक्शन उत्कृष्ट आहे. तुम्ही योग्य लाईन व लेंथवर सातत्याने गोलंदाजी करता. तुमच्या प्रत्येक चेंडूवर तुमचं पूर्ण नियंत्रण असते. तुम्ही दबावाच्या क्षणी सर्वोत्तम गोलंदाजी करता. तुम्ही दबावाच्या क्षणी सर्वोत्तम गोलंदाजी करता. फलंदाजाच्या कमकुवत बाजू तुम्हाला सहज दिसतात. फलंदाजाच्या कमकुवत बाजू तुम्हाला सहज दिसतात. तुम्ही तुमच्या संघाला महत्त्वाच्या विकेट्स मिळवून देता. तुम्ही तुमच्या संघाला महत्त्वाच्या विकेट्स मिळवून देता. तुमचा आत्मविश्वास प्रत्येक ओव्हरमध्ये वाढत जातो. तुमचा आत्मविश्वास प्रत्येक ओव्हर बरोबर वाढत जातो. तुम्ही यशस्वी आणि विजयी गोलंदाज आहात. तुम्ही यशस्वी आणि विजयी गोलंदाज आहात. तुम्ही अष्टपैलू ऑलराऊंडर आहात. तुम्ही फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या सर्व मध्ये उत्कृष्ट कामगिरी करता. तुमच्यामध्ये प्रचंड अमर्याद ऊर्जा आणि आत्मविश्वास आहे. बघा, मन पटल्यावर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत संघासाठी उपयुक्त ठरता. तुम्ही दबावाला संधीमध्ये बदलता. तुम्ही दबावाला संधीमध्ये बदलता. तुमचं शरीर, मन आणि कौशल्य दिवसेंदिवस विकसित होत आहे. तुमचं शरीर, मन आणि कौशल्य दिवसेंदिवस विकसित होत आहे. तुम्ही प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम योगदान देता. तुम्ही विजेता आहात आणि विजयासाठीच खेळता.
तुमचा फोकस, फिटनेस आणि परफॉर्मन्स सतत वाढत आहे. तुम्ही मैदानावर सकारात्मक ऊर्जा निर्माण करता. तुम्ही तुमच्या संघाचा विश्वासार्ह आणि यशस्वी खेळाडू आहात. तुम्ही शांत, आत्मविश्वासू, उत्कृष्ट क्रिकेटपटू आहात. तुमचे मन, अंतर्मन विजेतेपदासाठी प्रोग्राम झाले आहे. प्रत्येक सामन्यात तुमची सर्वोत्तम कामगिरी तुम्ही करता. यश, विजय आणि उत्कृष्टता सहज आकर्षित होत आहे. या सर्व जोरावर तुमचं महाराष्ट्र क्रिकेट टीम मध्ये आणि भारतीय इंडियन क्रिकेट टीम मध्ये तुमचं सिलेक्शन होत आहे. बघा, मनपटलावर तुम्ही महाराष्ट्रासाठी खेळता. तुमची जर्सी महाराष्ट्राची आहे. बघा, मनपटलावर तुम्ही इंडियन टीमसाठी खेळत आहात. इंडियन टीमची जर्सी तुमच्या शरीरावर आहे. तुम्हाला खूप आनंद आणि उत्साही होतो की सातत्य ठेवून तुम्ही क्रिकेट खेळल्यामुळे तुमची महाराष्ट्र क्रिकेट बोर्ड आणि इंडियन क्रिकेट बोर्ड मध्ये निवड झालेली आहे. तुम्ही सातत्याने रोज सराव करत असता. फलंदाजीचा, गोलंदाजीचा, क्षेत्ररक्षणाचा. या सरावामुळे तुमचं सिलेक्शन लवकरात लवकर झालेलं आहे. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. एक दीर्घ श्वास घ्या. आतापर्यंत मी ज्या ज्या सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत त्या सूचना तुम्ही इथून पुढील आयुष्यात तंतोतंत पाळा. माझ्या प्रत्येक सूचनांप्रमाणे वागा. माझ्या सर्व सूचना आहेत तसे अंमलात आणा. आता मी दिलेल्या सर्व सूचना तुमच्या अंतर्मनात गेलेल्या आहेत. तुमचे अंतर्मन माझ्या प्रत्येक सूचना पाळणार आहे. माझ्या प्रत्येक सूचनांप्रमाणे तुम्हाला वागायला लावणार आहे. माझ्या सर्व सूचना तुम्ही आजपासून तुमच्या आयुष्यभर पाळत राहणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यभर माझ्या प्रत्येक सूचनांप्रमाणे काम करत राहणार आहात. मी दिलेल्या प्रत्येक सूचनांप्रमाणे तुम्हाला वागावेच लागणार आहे. इथून पुढे माझ्या सर्व सूचना तुम्हाला तंतोतंत पाळावेच लागणार आहे. माझ्या प्रत्येक सूचना तुमच्या अंतर्मनात गेलेल्या आहेत आणि त्याच सूचनांप्रमाणे तुम्ही पूर्णपणे घडलेले आहात आणि तुमच्यामध्ये चांगले बदल झालेले आहेत. तुम्हाला हिप्नॉटिझम करून घेणे खूप आवडते. तुम्हाला हिप्नॉटिझम करून घेणे खूप खूप आवडते. तुम्हाला सतत हिप्नॉटिझम करून घ्यावं असं वाटतंय. तुम्हाला सतत हिप्नॉटिझम करून घ्यावं असं वाटतंय आणि तुम्ही नेहमी अत्यंत आवडीने हिप्नॉटिझम करून घेता. इथून पुढे ज्या ज्यावेळी माझा तुम्ही आवाज ऐकाल आणि ज्या ज्यावेळी मी 1 ते 10 अंक मोजेन त्यावेळी तुम्ही त्वरित हिप्नॉटिझमच्या गाढ आणि खोल अवस्थेत जाणार आहात. ज्या ज्यावेळी मी 1 ते 10 अंक म्हणेन व माझा आवाज तुम्ही ऐकाल त्यावेळी तुम्ही त्वरित संमोहनाच्या गाढ आणि खोल अवस्थेत जाणार आहात. आजूबाजूला कितीही गडबड गोंधळ असला तरी तुम्ही त्वरित गाढ आणि खोल झोपी जाणार आहात.
यापेक्षा 5 पटीने खोल आणि गाढ अवस्थेत जाणार आहात. शांत निवांत झोपून राहा. खोल झोपा, बिंदास्त झोपा, निवांत झोपा. शांत निवांत झोपा. तुम्हाला खूप खूप बरं वाटतंय, आनंदी वाटतंय, उत्साही वाटतंय, प्रसन्न वाटतंय. ज्या सूचना दिल्यात त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडलेले वाटतायत. तुम्ही उत्कृष्ट क्रिकेटपटू झालेल्या, उत्कृष्ट क्रिकेट खेळता, बॅटिंग करता, बॉलिंग करता, क्षेत्ररक्षण करता, तुम्ही उत्कृष्ट ऑलराऊंडर आहात. या सूचना तुमच्या पूर्णपणे अंतर्मनात गेलेल्या. शांत निवांत झोपून राहा. या सूचनांप्रमाणे कायम कल्पना चित्र पाहत राहा, व्हिज्युअलायझेशन करत राहा. यश तुम्हाला मिळणार आहे. शांत खोल झोपून राहा, निवांत झोपा, शांत झोपा, बिंदास्त झोपा. मी आता 5 ते 1 उलट अंक म्हणतोय. प्रत्येक अंकावर तुम्हाला जाग येत जाईल. जाग आल्यानंतर अत्यंत आनंदी आणि उत्साही फ्रेश वाटणार आहे. 5 जागे होत चालले. 4, 3, 2 आणि 1. पूर्णपणे डोळे उघडून जागे व्हा. खूप बरं वाटतंय, रिलॅक्स वाटतंय, आनंदी वाटतंय, उत्साही वाटतंय. शाबास. डोळे उघडा, पूर्णपणे डोळे उघडा, पूर्णपणे डोळे उघडा.